पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय आप्पासाहेब लंगोटे यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न। सोलापूर जिल्हा परिषद येथील बागेत दुपारी 1:30 वाजता पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री आप्पासाहेब लंगोटे यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यावेळी माननीय आप्पासाहेब लंगोटे यांचा शाल, मानाची टोपी व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला। त्यांच्या कर्तव्यनिष्ठ, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि समाजहितासाठीच्या कार्याचा उपस्थित मान्यवरांनी गौरव केला। तसेच त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या। हा सत्कार सोहळा विविध वृत्तपत्रांचे संस्थापक, पत्रकार बांधव, सामाजिक संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी, RTI पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमास नितीन करजोळे, लतीफ नदाफ, मिलिंद प्रक्षाळे, DD पांडे, गिरीमल्ला गुरव, असलम नदाफ, अशोक डोणे, अनिल शिराळकर, दत्ता पवार, अक्षय बबला, यशवंत पवार, डॉक्टर राम हुंडारे, अंबादास गज्जम, अमोल कुलकर्णी, सिद्धराम भडकुंबे, शिवय्या स्वामी, सिद्धराम नंदरगी, जुबेर नागनसुरे, विश्वभूषण कांबळे, नामदेव पवार, नागेश पासकंटी, दशरथ कांबळे, राजू बळेनवरू, अनिल बनसोडे, सिद्धराम बिराजदार, जाहीर नदाफ, राजू मोरे, अशफाक शेख सर, विजयकुमार उघडे, प्रवीण पारवे, दयानंद बनसोडे, आबा तळभंडारे, यशवंत पडतरे, विश्वनाथ वनकोरे, विजयकुमार जुंजा, वैजनाथ बिराजदार, अकबर शेख, संतोष धोत्रे, RD जाधव, गणेश भालेराव, सुभाष गायकवाड, सचिन कांबळे, संतोष कासे, सतीश धोत्रे, शांतीसागर सरवदे, वैभव धोत्रे, श्याम कोळी, ओंकार धोत्रे, पप्पू गायकवाड, मुस्ताक सेतसंदे, इक्बाल शेख, सुधीर ढोळे, आदम मुलानी, सोहेल जहागीरदार, मोहन थळगे, अफजल शेख, राजपूत, भारत केदार, अशफाक शेख, चैतन्य घोडके, अप्पू शेख, फिरोज पटेल, राजशेखर गावडे, मुदतसर दिवान, मौलानी शेख, साबिर शेख, साजिद मकानदार, निसार उस्ताद, श्रीनिवास बनसोडे, विशाल कांबळे, नरेंद्र सबन, मोईन शेख, पटेल सर, रवी बनसोडे, राजू गायकवाड, अमोल काळे, राहुल गायकवाड, रोहित घोडके, जोशी काका, संगीताताई बिराजदार यांच्यासह अनेक पत्रकार बांधव, RTI कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच आप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्ती मान्य आप्पासाहेब लंगोटे यांच्या जनहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी केलेल्या योगदानाचे उपस्थितांनी कौतुक केले। संपूर्ण सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला। उपस्थित पत्रकार, RTI कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि आप्पाश्री मित्र परिवाराच्या सदस्यांनी उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले। सत्कारमूर्ती मान्य आप्पासाहेब लंगोटे यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। सर्वांचा वाढदिवसाचा सत्कार सोहळा ते नेहमी वर्षभर करत असतात आणि काल त्यांचा आप्पांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त सर्व त्यांचे चाहते जे आहेत, म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणारे जे पत्रकार असतील, संपादक असतील, चळवळीतले कार्यकर्ते असतील, या सर्वांनी त्यांचा सत्कार केलेला आहे। त्याचप्रमाणे आज खरं राजूजी बेळेनवर त्या दिवशी नव्हते आणि आमचे नाना प्रक्षेपळ हे पण नव्हते, परंतु आज यांच्या वतीने जे वर्षभर ज्यांचा सत्कार करते ते सत्कारमूर्ती आज आप्पासाहेब उर्फ रामचंद्र लंगोटे यांचा वाढदिवस राजे बेळेनवर आणि इतर सर्व पत्रकार कृती समितीच्या वतीने आणि मिलिंद प्रक्षापळे नाना अनिल बनसोडे यांच्या वतीने त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केलेला आहे। ते सत्कार त्यांनी स्वीकारले, पण या निमित्ताने एवढंच मी त्यांना देवाचरणी प्रार्थना करेन की आप्पा असंच या ठिकाणी सर्व शोषित वंचित घटकांना, सर्वसामान्यांना, दलित असेल, पददलित असेल आणि पत्रकार असेल, सामाजिक संघटना एकत्रित करून जी एक मूठ बांधली, बाबा रे आपण कुठल्या धर्माचे, कुठल्या जातीचे आहोत माहीत नाही, परंतु इथे पत्रकार म्हणून एक सामाजिक संघटनेचे चळवळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी सर्वांची मूठ बांधली आणि प्रत्येकाचा वाढदिवस जे साजरा करतात आणि परमेश्वराने प्रार्थना करतो की त्यांनी निरोगी राहावं, त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावं आणि अशाच पद्धतीने त्यांच्या आप्पांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त एवढंच मी शब्द देऊ इच्छितो सर्वांच्या वतीने, आप्पा रात्री कधी पण तुम्ही हाक मारा, आम्ही तुमचे छोटे मोठे भाऊ म्हणून तुमच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही तुमच्या सोबतीला आहोत आणि तुमच्या सुखदुःखात कधी पण हाक मारा, आम्ही तुमच्या सोबतीला आहोत आणि एवढंच प्रार्थना करतो चरणे निरोगी राहावं, हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त देवा साप्ताहिक प्रदेशाच्या शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
भर पावसात उपस्थिती लावून आमच्या सर्वांचे लाडके नेते आप्पासाहेब लंगोटे यांचा सत्कार करण्यासाठी आपण सर्वजण योगदान दिलात. आपल्या परीने सर्वजण शुभेच्छा दिलात. त्या सर्वांचा मी आप्पाश्री मित्र परिवार व आप्पासाहेबांकडून या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री यांचा आज बड्डे गार्डनमध्ये सगळे मिळून त्यांच्यावर प्रेम करणारे लोक शुभेच्छा देण्यासाठी सकाळ तर नाही, काल रात्रीपासूनच मेसेज पडायला चालू झालेत. यासाठी मी अकबर शेख माझ्या मित्रपरिवार व माझ्या परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वप्रथम सर्वांचे वाढदिवस सामान्यातल्या सामान्य पत्रकाराचे देखील आणि मोठ्यातल्या मोठ्या पत्रकारांचे देखील वाढदिवस साजरे करणारे आप्पासाहेब मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे यांचा आज वाढदिवस आहे. आणि वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेमधील जे काही पत्रकार बांधव असतील, साप्ताहिकाचे संपादक असतील, पत्रकार असतील, यांच्याकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा. आप्पासाहेबांनी आता फक्त वाढदिवसावर न थांबता सामाजिक उपक्रम, पत्रकारांच्या इतर ज्या काय न्याय हक्काच्या गोष्टी आहेत त्याच्यावरही त्यांनी आता लक्ष केंद्रित करावं. आप्पासाहेब मित्रमंडळ हे आता छोटंसं मित्रमंडळ राहिलेलं नाही, त्याची व्याप्ती शहरातून जिल्हाभर चाललेली आहे. आणि आपल्या पत्रकारामध्ये आपणच आपल्या पत्रकारांचं कौतुक करण्यासाठी आप्पासाहेबांनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे त्या बाबतीत त्यांना शुभेच्छा देऊन धन्यवाद, आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या शहरातील आपल्या सोलापूर शहरातील आप्पाश्री मित्र परिवार आहे, याचा खूणगाठ बांधून या ठिकाणी सर्व मित्र परिवारांनी आजचा एक अद्भुत क्षण म्हणायला पाहिजे. कारण काय, मी त्या शब्दाचा मुद्दाम वापर करतो, कारण काय त्यांनी पत्रकार क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये जे नामवंत काम करणारे कार्यकर्ते असतील, व्यक्तिमत्व असतील, त्यांचा या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून प्रत्येकाचा या ठिकाणी वाढदिवस साजरा केला आणि करत आहेत. आज अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस, या वाढदिवसाला येथील पत्रकार मित्रबांधव आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि त्यांना मी पासकंटी परिवाराकडून आणि आपल्या सोलापूर शहर शिवसेनेकडून त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे मित्र, मार्गदर्शक, सहकारी, पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या बुलंद आवाज आप्पासाहेब लंगोटे यांचा आज वाढदिवस आहे. मी सार्वजनिक संपादक राम मुंडारे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. श्री यांचा आज बड्डे गार्डनमध्ये सगळे मिळून त्यांच्यावर प्रेम करणारे लोक शुभेच्छा देण्यासाठी सकाळ तर नाही, काल रात्रीपासूनच मेसेज पडायला चालू झालेत. यासाठी मी अकबर शेख माझ्या मित्रपरिवार व माझ्या परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आमचे मित्र, मार्गदर्शक, सहकारी, पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या बुलंद आवाज आप्पासाहेब लंगोटे यांचा आज वाढदिवस आहे. मी सार्वजनिक संपादक राम मुंडारे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. श्री यांचा आज बड्डे गार्डनमध्ये सगळे मिळून त्यांच्यावर प्रेम करणारे लोक शुभेच्छा देण्यासाठी सकाळ तर नाही, काल रात्रीपासूनच मेसेज पडायला चालू झालेत. यासाठी मी अकबर शेख माझ्या मित्रपरिवार व माझ्या परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या शहरातील आपल्या सोलापूर शहरातील आप्पाश्री मित्र परिवार आहे, याचा खूणगाठ बांधून या ठिकाणी सर्व मित्र परिवारांनी आजचा एक अद्भुत क्षण म्हणायला पाहिजे. कारण काय, मी त्या शब्दाचा मुद्दाम वापर करतो, कारण काय त्यांनी पत्रकार क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये जे नामवंत काम करणारे कार्यकर्ते असतील,
व्यक्तिमत्व असतील त्यांचा या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून प्रत्येकाचा या ठिकाणी वाढदिवस साजरा केला आणि करत आहेत। आज अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस, या वाढदिवसाला येथील पत्रकार मित्रबांधव आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांना मी पासकंटी परिवाराकडून आणि आपल्या सोलापूर शहर शिवसेनेकडून त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम सर्वांचे वाढदिवस सामान्यातल्या सामान्य पत्रकाराचे देखील आणि मोठ्यातल्या मोठ्या पत्रकारांचे देखील वाढदिवस साजरे करणारे आप्पासाहेब मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेमधील जे काही पत्रकार बांधव असतील, साप्ताहिकाचे संपादक असतील, पत्रकार असतील, यांच्याकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा। आप्पासाहेबांनी आता फक्त वाढदिवसावर न थांबता सामाजिक उपक्रम, पत्रकारांच्या इतर ज्या काय न्याय हक्काच्या गोष्टी आहेत त्याच्यावरही त्यांनी आता लक्ष केंद्रित करावं। आप्पासाहेब मित्रमंडळ हे आता छोटंसं मित्रमंडळ राहिलेलं नाही, त्याची व्याप्ती शहरातून जिल्हाभर चाललेली आहे आणि आपल्या पत्रकारामध्ये आपणच आपल्या पत्रकारांचं कौतुक करण्यासाठी आप्पासाहेबांनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे त्या बाबतीत त्यांना शुभेच्छा देऊन धन्यवाद, आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तिसऱ्या मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच सर्वांच्या सोबत एक सर्वसामान्य माणूस व सर्वसामान्यांचे जोडीदार या नात्याने आज आमचे जिल्हा परिषद येथील सर्व पत्रकार बांधव, RTI कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज या ठिकाणी माझा एवढा मोठा वाढदिवस व मानसन्मान केल्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप ऋणी आहे। असेच प्रेम माझ्यासोबत राहू द्या, सर्व मिळून एकत्र राहून सगळ्यांनी मिळून मिसळून राहूया एवढंच मी आशा व्यक्त करतो व माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।